कशासाठी आणलं होतं ह्या मुलाला इकडं होमिओपॅथिक दवाखान्यात आमच्याकडं? मला रांजणवाडी झाली होती. किती 3 दिवस पहिले रांजणवाडी झाली होती. बरं. मग काय केलं 3 दिवसात? 3 दिवसात काय नाही, काय केलं. मग कधी आलो ट्रीटमेंटला? बुधवारी, म्हणजे काल सकाळी. काल. मग औषध दिल्यानंतर 6 पुड्या दिल्या होत्या त्याला होमिओपॅथिक औषधाच्या. कसं फरक जाणवला? काय काय होलाल तरी तुला अगोदर? डोळा झंझण, कचकच लागतं. अजून सूज आली होती ना? ठीक आहे. मग 6 पुड्या दिल्यानंतर फरक कसं जाणवला? सकाळी 1 पुडी घेतली, दुपारी 1, आणि 4च्या आतमध्ये 3 पुढे असे घेतले. 3 पुढे घेतल्यानंतर सूज वगैरे कम झाली. सूज आली होती जास्त डोळ्याला, आणि थोडं ते रांजणवाडीचा थोडा गरम वगैरे असं थोडा कसकस करणं, ते सगळं पिकवून काय झालं सकाळी. म्हणजे आज सकाळी? हा, म्हणजे बुधवारी 3 पुड्या घेतल्या आणि 3 पुड्या दिलेल्या रात्री गेल्या. मग सकाळी पूर्ण तिच्यातलं डोळ्यातलं उठल्यानंतर सगळं काय असलेलं निघून गेलं. निघून गेल्या थोड्या डोळ्यात सूज कमी झाली, दुखणं कमी झालं, ताप बीप मधल्यामध्ये होती, तेवढं काय वाटत नव्हतं, पण ते सगळं सूज वगैरे सगळं कमी होतं. मग आणि किती वेळात एकंदरीत पूर्ण कमी झालं? 24 तासाच्या आतमध्येच काम झालं. 24 तास पण लागेल इथं. जवळजवळ 14 ते 18 तासात ते सूज वगैरे सगळं कमी खूप डोळा सुजलता. डोळ्या सुजणं करणं त्याच्यातलं सगळं काय कम झाल्याने पुरा 80% का कम झालेलं. मग आता कसा आहे तो? आता काय नॉर्मल झाले सगळं. डोळा पूर्णपणे नॉर्मल आहे. सगळं निघून गेलेलं आहे डोळ्यात. ते जखम मधून काय असले ते निघून जो आता आराम झाले. ठीक आहे. मग हे औषध होमिओपॅथिकचं याच्यावर विश्वास आहे तुमचा? हा, पहिल्यापासून घेत आलो. विश्वास आहे. आहे, आणि जल्दी त्याच्यात गुण जल्दी येते असं नाही की वेळ लागते म्हणून नाही. आता अशी जशा असं झालं रांजणवाडी जात तर पण काय दुसरे ॲलोपॅथिक मध्ये काय ट्रीटमेंट करते काय माहित नाही, तर होमिओपॅथीचं पण जवळजवळ 24 तासाच्या आत, मग 18 तासाच्या आत मी त्याचं निदान होते म्हणजे. ठीक आहे, चालतंय. आता काय कमी झालंय, औषधाची काही आवश्यकता नाही.